नमस्कार. मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी कॅम्पस इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. विद्यार्थी मित्रहो, आजच्या क्लासमध्ये आपण सेंटेन्स वाक्य हे पाहूया. सेंटेन्स म्हणजे काय, सेंटेन्स किती प्रकारचे आहेत हे बघूया बेटा. सेंटेन्स वाक्य. When we speak or write, we use words in groups as to and to make for, I saw, I saw in a sawmill. विद्यार्थी मित्र, जेव्हा आपण बोलतो किंवा लिहितोय तेव्हा आपण शब्द वापरतोय आणि ते शब्द कसे आहेत? टू अँड टू मेक फॉर. दुसरा वाक्य आय सॉ ए सॉ इन ए सॉमिल. म्हणजे हे शब्दांचा समूह आहे. इथं मग 2 आणि 2 4 होतात एक वाक्य. आय सॉ ए सॉ इन ए सॉमिल, इथं सॉ 3 वेळेस आला बेटा. बघा, पहा. आय सॉ, हे सॉ म्हणजे मी पाहिला, SAW सॉ. सीचा दुसरा रूप आहे भूतकाळ. आणि ए सॉ, इथं ए सॉ SAW सॉ म्हणजे इथं करवत, जे लाकड कापण्याचं करवत असतोय त्याला सॉ म्हणतात बेटा. इथे सॉमिल, सॉमिल म्हणजे हे आरा मशीन आहे. ते आरा मशीन मध्ये मी एक करवत पाहिलं, असे ह्याचा अर्थ आहे बेटा. सो खाली बघूया वाक्य काय दिलं मग इथं. फ्रॉम अबोव सेंटेन्सेस वी कम टू नो दॅट अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स फुल सेन्स ऑर मीनिंग इज कॉल्ड अ सेंटेन्स. हे जे वाक्य आपण इथं पाहिलं, हे वाक्य आपण जे लिहिलं, जे वाचला, ते वाक्य वाचल्यानंतर आपल्याला असं समजतोय वाक्य म्हणजे अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स फुल सेन्स ऑर मिनिंग. म्हणजे जे शब्द समुदाय आहे, शब्द समूह आहे, ते परिपूर्ण जे अर्थ देतोय, परिपूर्ण अर्थ जे येतोय त्याला वाक्य असे आपण म्हणतोय बेटा. मराठीमध्ये पण लिहिलं, लिहून घ्या बेटा. संपूर्ण अर्थ देणारे शब्द समुदायाला वाक्य असे म्हणतात. ते 4 प्रकारचे आहेत. म्हणजे वाक्य म्हणजे काय बेटा? म्हणजे शब्द समुदाय म्हणजे कोणतेही शब्द असा नाहीये. त्या शब्द समूहामधून एक परिपूर्ण अर्थ यायला पाहिजे, संपूर्ण अर्थ यायला पाहिजे, अर्थबोध व्हायला पाहिजे, त्यालाच आपण वाक्य असं म्हणतोय. आणि हे वाक्य 4 प्रकारचे आहेत. बघूया बेटा कोणते कोणते 4 प्रकारचे आहेत. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स, स्टेटमेंट्स. ह्याला डिक्लेरेटिव्ह म्हणतात, असर्टिव्ह म्हणतात किंवा स्टेटमेंट्स म्हणतात. आणि मराठीमध्ये विधानात्मक वाक्य. मराठीमध्ये काय म्हणतो बेटा याला? विधानात्मक वाक्य. लिहून घ्या बेटा, विधानात्मक वाक्य. आणि दुसरा आहे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. तिसरा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी, विनंती किंवा सल्लादर्शक वाक्य. इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण जे आज्ञा देतोय, विनंती करतोय, सल्ला देतोय, हे वाक्य हे इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये असतात बेटा. आणि चौथा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. चौथा कोणता आहे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. हे 4 प्रकारचे वाक्य आहेत. लिहून घ्या बेटा. आणि एका एका वाक्याबद्दल थोडक्यात आपण बघूया बेटा. पहिला आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. एखादी विधान स्पष्ट करणाऱ्या वाक्याला विधानात्मक वाक्य किंवा डिक्लेरेटिव्ह असर्टिव्ह स्टेटमेंट्स असे म्हणतात. म्हणजे एखादी विधान स्पष्ट करतोय त्याला विधानात्मक वाक्य असे म्हणतो बेटा. एक्झाम्पल दिलं, एक्झाम्पल ना अजूनही स्पष्ट होईल, चांगलं समजेल. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. हे एक वाक्य बेटा, स्टेटमेंट आहे, विधान आहे. आणि दुसरं एक्झाम्पल, स्टुडंट्स गो टू स्कूल. विद्यार्थी शाळेला जातात. हे देखील स्टेटमेंट आहे बेटा, विधान आहे, विधानात्मक वाक्य आहे.
हे विधानात्मक वाक्याचे एक्झाम्पल्स. ह्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब कॉम्प्लिमेंट, सब्जेक्ट वर्ब ॲडव्हर्ब असे या वाक्यात असतो बेटा. सुरुवातीला सब्जेक्ट असतो, सुरुवातीला काय असतो? सब्जेक्ट असतो बेटा विधानात्मक वाक्यामध्ये. आणि दुसरं आहे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य. एखादी प्रश्न सुचवणारा वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे जे वाक्य प्रश्न सुचवतोय त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतोय. बघूया मग इथं वाक्य कसे आहेत. व्हॉट इज युअर नेम हे प्रश्न आहे बेटा. व्हॉट इज युअर नेम हे प्रश्न आहे, व्हॉट न सुरुवात झालेला आहे. तसेच दुसरं आहे आर यू रेडी, हे जे आर आहे बेटा हे येस नो टाइप क्वेश्चन किंवा वर्बल क्वेश्चन आहे बेटा. हे WH न सुरुवात नाहीये, हे ARER हे सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू झालेलं आहे, त्याला वर्बल क्वेश्चन म्हणतो बेटा. तिसरा प्रश्न आहे वेअर डू यू गो, हे WH क्वेश्चन आहे बेटा. अशा प्रकारे विधानात्मक वाक्य सब्जेक्ट न सुरू होतोय आणि प्रश्नार्थी वाक्य WH शब्द किंवा सहाय्यकारी क्रियापद असे सुरू होतात बेटा. तिसरा बघूया इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स कशी सुरुवात होते, मग त्याला काय म्हणतोय? आज्ञा, विनंती किंवा सल्ला दर्शवणाऱ्या वाक्याला इम्परेटिव्ह वाक्य म्हणतात. म्हणजे ऑर्डर, रिक्वेस्ट और सजेशन हे जे दर्शवतो बेटा आज्ञा, विनंती किंवा सल्ला त्याला काय म्हणतो आपण? इम्परेटिव्ह वाक्य म्हणतो बेटा. आणि इथं अजून एक लक्षात घ्या, इम्परेटिव्ह वाक्य हे क्रियापदाने सुरुवात होतोय. कशाने सुरुवात होतो बेटा? क्रियापदाने. हे पण लक्षात ठेवा बेटा. पहा, डिक्लेरेटिव्ह सब्जेक्ट सुरू झाला, प्रश्नार्थी वाक्य WH शब्द किंवा सहाय्यकारी क्रियापदाने सुरू झाला आणि इम्परेटिव्ह वाक्य जे आहे हे क्रियापदाने सुरू होतोय, ह्याच्यात सब्जेक्ट नसतो बेटा. इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय नसतोय? सब्जेक्ट. बघूया मग एक्झाम्पल. गिव्ह मी युअर पेन प्लीज, हे गिव्ह वर्ब आहे बेटा. हे गिव्ह म्हणजे काय? इथं वर्ब आहे. गिव्ह मी युअर पेन प्लीज हे रिक्वेस्ट आहे बेटा. कसे समजतो आपल्याला? प्लीज हे शब्द इथं आहे, हे रिक्वेस्ट आहे. आणि दुसरं वाक्य स्टँड अप, उभे राहा, हे ऑर्डर आहे बेटा. स्टँड अप, स्टँड अप, सिट डाऊन असे म्हणतो ना आपण, ते ऑर्डर आहे बेटा. आणि तिसरा डोंट प्ले विथ फायर, दिस इज सजेशन, हे सल्ला आहे बेटा. सो अशा प्रकारे हे जे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहेत हे क्रियापदापासून सुरुवात होतात बेटा. कशी सुरुवात होतात? ते क्रियापदापासून. आता शेवटचं राहिलं बेटा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. आश्चर्य व्यक्त करणाऱ्या वाक्याला उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. म्हणजे आश्चर्य, सडन फिलिंग्स जे असतात आपले, जे आश्चर्य म्हणजे सडनली अचानक जे घडतोय, अचानक जे बोलतो आपण, असे अचानक भावना व्यक्त करणारे जे वाक्य असतो त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतोय. एक्झाम्पल पहा. हुर्रे वी वॉन द मॅच. समजा तुम्ही एक मॅच खेळलात, समजा कबड्डी असो, खो खो असो, क्रिकेट असो, तुम्ही खेळलात आणि जिंकलात, तेव्हा काय म्हणतो बेटा आनंदाने? हुर्रे वी वॉन द मॅच. असे जोरात म्हणतात बेटा, हुर्रे वी वॉन द मॅच. हे उद्गारवाचक वाक्य आहे बेटा. आणि दुसरं वॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर रोज इज, हे देखील वॉट किंवा हुर्रे अशा शब्दाने सुरुवात होतो बेटा. सो अशा प्रकारे हे 4 प्रकारचे वाक्य आहेत. हे 4 प्रकारही वेगळे आहेत बेटा, रचना वेगळी आहे. आणि हे जे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स करता येते किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करता येते. हे सेंटेन्सला म्हणजे एका सेंटेन्सला दुसऱ्या सेंटेन्समध्ये बदलता येते, हे आपण अगोदर पाहिलेलं आहे बेटा. वेल विद्यार्थी मित्र, लिहून घ्या बेटा. आणि या क्लासना आपण इथे थांबूया बेटा. पुढच्या क्लासमध्ये अजून एक टॉपिकना पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.